धर्म आणि मराठी कार्ड या विषयावर बोलण्यासाठी सन्माननीय उपस्थित असेल सन्माननीय सर पवार सर, व्यासपीठावरील माझे सहकारी इंजिनियर सर, समोर माझे बसलेले सहकारी समीर मोरे साहेब, रमाकांती पाटील, विकी पाटील, संजय राऊत, सुधीर सर आणि आपण सर्व उपस्थित बंधू होते. पहिला मी आमच्या संजय राऊत काही विषय उपस्थित केलाय प्रश्न आजच्या नियोजनाच्या बाबतीत. तर वस्तुस्थिती आहे, थोड्या अव्यवस्थापनामुळे काही गोष्टी घडल्या. मुळात म्हणजे आपला कार्यक्रम किमामध्ये होता आणि तो काल आम्ही ठरवलं आणि पुन्हा इथे शिफ्ट झाला. सर्वात मोठी चूक आहे. ह्या गोष्टीवर कधी कधी चर्चा पार करण्यात मजा नाही, अशी पुन्हा होणार. आता ही चूक होण्याचं कारण काय? तर मागच्या वेळेलाही झालं तसं आमचं ठरलं होतं, पण काही होऊ शकलं नाही. त्याच्यासाठी एक संघटनात्मक रचना आपल्याला उभी करावी लागेल, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि मग एक संजय सर आम्हाला कॉन्टॅक्ट करणार, आम्ही कोण ते असं न होता प्रत्येकाची जबाबदारी आपापली वाटून घेतली आणि प्रत्येक इकडे उपस्थित असलेल्या मराठी माणसांनी, मी सुद्धा या संघटनेचा भाग आहे, माझी काही नैतिक जबाबदारी आहे असं समजून जर काम केलं तरच आपण याच्यातून आपली नैया पार करू शकतो. अन्यथा पार कठीण आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. चूक झालेली आहे, पण अशी चूक आपण आता पुन्हा करायची नाही. सर्वांनी मिळून असं ठरवूया आणि पुढे जाऊया. आपल्याला सरांनी जे काही बोलले त्याच्यात आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला असेल की शिक्षण क्षेत्रामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि असंच चालू राहिलं तर आपल्या महाराष्ट्राची सामाजिक आणि संस्कृती पूर्णपणे बिघडून जाईल आणि त्याला सर्व जबाबदार तुम्ही आम्ही सर्व राहणार. त्यामुळे हा विचार, गंभीर विचार करून आपण हे काम केलं पाहिजे. नाहीतर काय झालं, आज खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे की आपण कमी पडलो लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये. पण हे इकडेच असं नाही, लोक सुद्धा, मी मगाशी बोलता बोललो की आमच्याकडे बोईसरमध्ये असे कार्यक्रम जरा होणं फार कठीण असतं, कारण बोईसर हे थोडं कमर्शियल, पैशासाठी काम करणारे लोक जास्त आहेत. त्यामुळे आम्हाला बोईसर म्हणजे पूर्वी बोईसर सांस्कृतिक मंडळ म्हणून काम करतो आमचे डॉक्टर वर्तकांच्या, आता तेही काम थांबलंय. अशी काही कामं ज्यावेळेला करतात ना त्यावेळेला संस्कृतीचा विकास होतो. वाचन संस्कृती कोण, प्रत्येकाची जबाबदारी आहे ना. कोणी एक दोन माणसं, पाच माणसं, कुठली एखादी संघटना आणि फक्त सरकार वाचन संस्कृती काय विकास करू शकणार आहे का? शिक्षकांना वाचत नाही. आज खरं म्हणजे मला असं वाटतं साहित्यिक आहे, कोकण साहित्य परिषद आहे, काही शिक्षकांच्या संघटना आहेत, अनेक शिक्षक किंवा असे लोक येतील. स्वयंभू आपण काही गोष्टी स्वयंस्फूर्तीने करायला पाहिजे, त्या होताना दिसत नाही. त्याचं दुःखही होतं. पण त्याच्यासाठी आता तुम्हाला एक सांगतो, माझं 72 आता पूर्ण होईल, पण अशा सामाजिक कामामध्ये कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आपण ठरवलं पाहिजे ना. आता माझ्या बहिणीच्या घरी एक सांस्कृतिक म्हणजे धार्मिक कार्यक्रम चालू आहे, पण ते सोडून मी पहिला इथे आलो. संध्याकाळपर्यंत आणखीन एक 2-3 कार्यक्रम, पण हा कार्यक्रम चुकवायचा नाही, कारण ही माझी जबाबदारी. मी मराठी स्वतःला म्हणवतो ना, तर माझी ती जबाबदारी आणि म्हणून ती आपण पार पाडली पाहिजे असं मला वाटतं. आपण सर्वांनी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. कोणी एक दीपक पवार ही जबाबदारी घेऊन जर काम करायला लागले आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही आम्ही उभे राहिले नाही, काय खरं नाही. त्यांचं पण काय खरं. म्हणजे अनेक दिवस आपण बघतो, पालघरचा कार्यक्रम झाल्यापासून त्यांची अनेक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्यांची 25 जिल्ह्यामध्ये फिरून ते काम करतायत. त्यांची भाषणं अतिशय उत्कृष्ट होतात, पण ती करताना तुम्ही एक लक्षात घेता ती सर्वांनाच आपल्या अंगावर येतात. ती
इतक्या पोटतिडकीने ते बोलतात, तर मला असं वाटतं सर मी पण त्याच मराठी कुटुंबाचा एक भाग आहे असं मला वाटतं. अशी जाणीव होते, अशी जाणीव प्रत्येकाला झाली. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने काम करणारी लोक आपल्याकडे आहेत, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. पण त्यांना जर आम्ही वाचवू शकलो नाही तर पुढे भविष्यात महाराष्ट्र वाचणार नाही, हे मात्र सर्वांनी पण संपवून टाकतील. आणि सत्ता तुम्हाला माहिती आहे, मागाशी त्यांनी 2-3 उदाहरणं हीच परिस्थिती दीपक पवार सरांची सुद्धा येऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि काही वेळेला आपण घरी बसून राहणार हा खरा प्रश्न. त्यामुळे मी आता फार बोलत आहे का, मला स्वतःला जायची घाई आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भाषेचं ज्या दिवशी अस्तित्व संपेल ना, त्या दिवशी महाराष्ट्र आणि आपला समाज पण संपलेला आहे, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि सर बोलता बोलता माफिया माफिया म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये माफी आहे. माझे अनुभव आहेत काही. म्हणजे मला आठवतं एक पोलिसांमध्ये पण माफिया असतात, हे तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. पण एका अधिकाऱ्याने जिल्ह्याच्या खनिकर्म अधिकाऱ्याला, मनोरमची घटना आहे, त्यांनी रेड केली ना, केमिकल म्हणजे जो काही ऑइलचा काही माफिया असतो ना, त्यांच्या फौजदारांना हे देतो तो हप्ता. त्यांनी सांगितलं कपडे उतरून फटकावून द्या, पुढचं होऊन काय. म्हणजे खरा माफिया कोण? तो फौजदार. आणि त्या प्रांत सारख्या अधिकाऱ्याला त्यांनी नाव फटकावलं आणि बांधून ठेवलं सर. आणि पोलीस तिकडे गेल्यानंतर गेला होता, चला तर कंप्लेंट राखो. तुम्ही जर कंप्लेंट केली तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल. एसपी खूप त्यावेळेचे पॉवरफुल होते, पण कंप्लेंटच होऊन दिली फौजदारांनी. अशा पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये माफी आहे आणि राजकीय क्षेत्रातले माफिया तर आता खूप झाले. कंट्रोल कसा करणार आहात आपण, त्याच्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. कारण असा चांगला विचार करणारी लोक आता दुर्मिळ होत चाललेली आहे. आणि म्हणून हे सर्व बदलत असताना आम्हाला लोकशाही आता आपल्याला कळलं की स्थलांतरितांमुळे आपलं काय परिस्थिती होईल. मला असं वाटतं की आपण थोड्या दिवसांनी आपण अल्पसंख्याक होऊ आणि आपण मग शाळांचे फायदा करण्यासाठी शाळा काढू, लोकच वाट बघायची. अशी परिस्थिती आपण आणून द्यायची का की नाही. म्हणून लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडणार आहेत आपल्याला माहित आहे, पण त्याला आपण तोंड द्यायला समर्थ व्हायला पाहिजे. नुसतं जर त्याच्यामध्ये बोलायचं आणि करायचं काहीच नाही असं जर झालं तर ह्याची थोडंफार वाईट टाकायला मिळतील आपल्याला. हे सर्वांनी लक्षात घेऊन आपण काम करूया. मला वाटतं मगाशी एक मी आता जाता जाता सूचना करतो की मी मला म्हणालो जितेंद्र सरांना आपल्याकडे पण एक माईक ठेवला पाहिजे. पण समोरून ज्याला प्रश्न विचारतात त्याला भाषण व्हायला लागतात आणि मग आपला सर्व कार्यक्रमाचा त्यामुळे हे सुद्धा ध्यानात ठेवा. त्याच्या पुढे आपण तुम्ही सर्व अधिकारी उपस्थित राहिलेली हा कार्यक्रम छोटा असे ना, पण तो यशस्वी झाला. आणि एक जाता जाता एक सांगतो की आमची संस्कृतीच नाही की असं म्हणजे 5 स्टार सारखं आपण काम करणार. कार्यक्रमाला असा हॉल वगैरे हॉटेलमध्ये होणं हे काही योग्य नाही. पण ते नाईलाज झाला. नाईलाजामुळे आता पुन्हा अशी चूक होणार नाही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुमच्या सर्वांच्या वतीने दीपक सरांना मनापासून त्यांनी जो एवढा वेळ दिला आणि जे काही कोणती ते बोलतात त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो, कारण ह्या सरकारचा काही भरोसा नाही. प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संबंध धन्यवाद. जय महाराष्ट्र. हो सॉरी, त्यांच्यासोबत फार महत्वाचा विषय. मीडियाचा तो एक भाग आहे आणि त्यांचे जर आभार मानले नाही आपलं. तुमचं नाव नाही माहिती,
सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम जोडण्यापूर्वी एक आपल्याला ठराव घ्यायचा आहे. तुम्हीच मांडा रमाकांतजी पाटील हे जो ठराव मांडतील आपण सर्वांनी त्याला पाठिंबा देऊ. पंकज थोडे उशीर आले पण तुम्ही आला तुमचं पण मनापासून धन्यवाद. ठराव काही करत नाही. शेड्यूल सरांनी सुरुवातीलाच आजची बातमी आपल्याला सांगितली. त्यामध्ये आपण नरेंद्र जाधव समिती बऱ्याच काही काळापूर्वी आपण ऐकलं आणि त्याचा एक प्रखर विरोध करायचं काम आपण जेव्हा हिंदी भाषा लादायचा मुद्दा आला होता तेव्हा मराठी अभ्यास केंद्र आणि इतर अनेक राजकीय पक्ष संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. सरकारला नमावं लागलं काही काळ. त्यावर जाधव समिती स्थापन केली. मात्र त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं काही म्हणणं होतं. ते मागे जे आपण एक परिषद झाली होती त्या याच्यामध्ये बैठकीमध्ये आपण ठराव केला होता आणि त्याची फलश्रुती मला वाटतं शेड्यूल सर म्हणाले तसे पूर्वीचं जे धोरण होतं भाषेच्या बाबतीतलं शिक्षणातलं तेच आता पुढेही कायम राहील असं सरकारने जाहीर केलंय. तर तो जो आपला ठराव होता तो द्विभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने नेमलेली डॉक्टर नरेंद्र जाधव समिती अनावश्यकच होती आणि तिचे कामकाज आता ज्या पद्धतीने चालू आहे ते पाहता ही समिती तात्काळ बरखास्त करण्याची गरज आहे. मुळात शालेय स्तरावर मुलांना किती व कोणत्या भाषा कोणकोणत्या टप्प्यावर शिकवाव्यात याचा निर्णय तज्ञतेने करायचा असून जनमताचा कौल घेऊन नव्हे. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करायला कोणताच तत्वाधार आणि जनाधारी नसल्यामुळे जाधव समिती जनमताच्या वरच्या पाहणी आणून शासनाला हवा तसा आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते. ही सभा जाधव समितीच्या या कार्यपद्धतीचा निषेध करत असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करत आहे असा आपण ठराव केला होता. पण आता जो निर्णय आलेला आहे मला असं वाटतं की आपला सर्वांचा जो डेटा आहे अर्थात पुढे सरकार अशा प्रकारे काही निर्णय घेणारच नाही असं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहायचं आहे आणि आजच्या एकूण जी काही परिस्थिती सरांनी मांडलेली आहे त्याकरता आपण आपल्या परीने संघटनेच्या मराठी वाचनालय समिती आपल्या सोबत असेल तर त्याच्या बरोबरीने राहून आपण काम करत राहूया असं सांगून आता जी